मित्रो, शिकूनही शासकीय नोकरी नाही, काय करावे या प्रश्नाचे उत्तर मी आज आपल्या समोर ठेवणार आहे। बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की शिकून नोकरी नाही, काय करावं, ताणतणाव आहे, कोणता मार्ग निवडला पाहिजे, अशा पद्धतीचे काही प्रश्न इथं विचारण्यात आलेले आहेत। आता एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर मित्रांनो 90% पेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकरी लागू शकत नाही, ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवा। त्यामुळे पण प्रत्येकाला कोणता ना कोणता उद्योग व्यापार करावाच लागेल। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे। आणि तथागत गौतम बुद्धांनी सम्यक आजीविका सांगितलेली आहे। म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की प्राचीन काळापासून मानव समूहाने राहू लागला। काही वस्तूंची तो निर्मिती करू लागला आणि निर्मिती केलेल्या वस्तू तो इतरांना देऊ लागला। त्याच्या मोबदल्यात तो त्याच्याकडची वस्तू घेऊ लागला। इथपासून ह्या उद्योग आणि व्यापाराचा प्रारंभ आहे। आता उद्योग आणि व्यापारामध्ये सूक्ष्म भेद काय आहे हे थोडक्यात मी सांगतो। पहिल्यांदा उद्योगामध्ये वस्तूची निर्मिती केली जाते। मग कोणकोणत्या वस्तू? जीवनावश्यक वस्तू असतील, शैक्षणिक क्षेत्रात लागणाऱ्या वस्तू असतील, औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या वस्तू असतील, ह्या सर्व वस्तू ज्या काही वस्तू लागतात, मग ते छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत त्याची जी निर्मिती करतात त्यांना उद्योजक म्हणतात। तो निर्माता असतो, वस्तू निर्माता असतो। हे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवा। आणि व्यापारामध्ये काय असते? व्यापारामध्ये दुसऱ्याने निर्माण केलेल्या वस्तू त्यांच्याकडून विकत घेणे आणि त्या विकत घेतलेल्या वस्तू काही एक विशिष्ट नफा पदरात पाडून घेऊन ते ग्राहकांना विकणे, खरेदी आणि विक्री हा इथं मुख्य भाग असतो। व्यापारी कोणती वस्तू निर्माण करत नाही, दुसऱ्याने निर्माण केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं काम तो करत असतो। ही एक उद्योगामध्ये अजून एक घटक समाविष्ट केला जातो अनेकदा, तो म्हणजे सेवांची निर्मिती। कारण त्यानं ज्ञान निर्माण करायला लागलेलं आहे। आता मी ज्ञान तुम्हाला देतोय, हे एक प्रकारचा उद्योगच आहे। मी ज्ञान तुम्हाला देत आहे। एखादा व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान घेऊन त्या ज्ञानावर संस्कार करून, मिळालेल्या माहितीवर संस्कार करून, त्याचं ज्ञानात रूपांतर करून, ज्ञानावर सुद्धा अद्यावत असं ते ज्ञान आजच्या परिस्थितीला रिलेटेड करून, त्याचा संबंध जोडून, ही जे काही ज्यांना आवश्यक आहे त्यांना ही जर सेवा देत असेल कोणी, तर ही सेवा सुद्धा
उद्योगामध्येच समाविष्ट केली जाते, हे आपण लक्षात ठेवा. पण वस्तूची निर्मिती हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. वस्तू आणि सेवा तयार करणाऱ्या देशाच्या आर्थिक उत्पादनात योगदान देणाऱ्या क्षेत्राला उद्योग म्हणतात, असं एका ठिकाणी उद्योगाची व्याख्या करण्यात आलेली आहे. वस्तू आणि सेवा तयार करणाऱ्या. आता वाहतुकीची सेवा आहे, त्यात वस्तू काही देते का, घेते का? नाही. तुम्हाला त्यांची गाडी असते, गाडीत बसा म्हणते, पैसे द्या म्हणते, पैसे द्या, तिथपर्यंत नेऊन सोडते, तिथून आणून सोडते, ती सेवा देते. लक्षात आलं? अशा वेगवेगळ्या सेवाचे क्षेत्र. मालिश करण्याची सेवा असेल, आरोग्य, तुमचा उपचार करणे तुमच्यावर, ती एक सेवाच आहे. म्हणजे वैद्यकीय क्षेत्र हे एक सेवा क्षेत्र आहे, तो एक उद्योग आहे असं मानलं जाते. तर आता व्यापार आणि उद्योग हे दोन गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तुम्ही आता समाजाला कोणती सेवा देऊ शकता, ज्या सेवेचा मोबदला म्हणून तुम्हाला धन प्राप्त होऊ शकतं. शिक्षण देऊ शकता का इतरांना? प्रशिक्षण देऊ शकता का इतरांना? म्हणजे योगाचं प्रशिक्षण देऊ शकता का? योगाचं प्रशिक्षण देऊन सुद्धा पैसे कमवता येतात. लक्षात आलं? गणित शिकू शकता का? इंग्रजी शिकू शकता का? ऑनलाईन ऑफलाईन. लक्षात आलं? आता तुम्हाला नोकरी नाही, पण नोकरी नाही म्हणजे सगळं संपलंय असा जो काही विचार आपल्या डोक्यात असेल तर मित्रांनो तो काढून टाका. कारण आता ज्यांना नोकरी नाही त्यांनी मरून जायचं का मग? आणि नोकरी म्हणजेच सर्वस्व, नोकरी म्हणजेच ऐश, नोकरी म्हणजेच श्रीमंती. हे जे आपलं सूत्र आपल्या मनामध्ये जे निर्माण झाले, कृपा करून ते काढून टाका, कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कारण शेवटी आपल्याला नोकरी कशासाठी पाहिजे? नोकरीचा उद्देश काय आहे सांगा ना. काय उद्देश आहे सांगा बरं? नोकरीचा उद्देश काय आहे? पैसा मिळवणे हा एक उद्देश आहे. ओके, मुख्य उद्देश हा आहे. दुसरा, काही जण म्हणतात मला पैशाची गरज नाही, मी छंद म्हणून करतो, असं काही जण म्हणतात. ठीक आहे, त्याच्याविषयी आपल्याला आज काही बोलायचं नाही. पण पैसा हा एक मुख्य उद्देश नोकरीचा आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठा, त्या नोकरीमध्ये पैशाबरोबरच आपल्याला प्रतिष्ठा मिळते. अमुक अमुक या पदावर आहे म्हणजे समाज आपल्याला प्रतिष्ठा देते, मान देते, असा एक आपला गैरसमज असतो. लक्षात आलं? तुम्हाला प्रतिष्ठा तेव्हाच मिळते तुमच्या कृत्युमुक्तीमुळे दुसऱ्याला मदत होत असेल, त्यांची प्रतिष्ठा वाढत असेल. तर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जगत असेल तर कशाची प्रतिष्ठा मिळणार आहे तुम्हाला? आणि का द्यावा लोकांनी प्रतिष्ठा? तुम्ही घरातून निघाली, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जात असाल आणि तिथून घरीच येत असाल, त्याचा समाजासाठी काही उपयोग होत नसेल, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या कृत्युक्तीचा, तर तुम्हाला समाजाने काय प्रतिष्ठा द्यायची? का देतील? समाज तरी का देईल तुम्हाला प्रतिष्ठा? आपला गैरसमज असतो प्रतिष्ठा वगैरे देतं वगैरे, हे वगैरे सगळा बडेजाव, बाहे बडेजाव, गाड्या घोड्या मिळतात वगैरे शासकीय सेवेमध्ये, या सगळ्या गोष्टी. यामुळे आता मला सांगा, उद्योजकाला प्रतिष्ठा नाही का? असते, त्यांना प्रतिष्ठा येते. जे उद्योजक आपल्या नफ्यातला काही एक लाभांश 10% जनतेला देतात, अशा उद्योजकांनाही चांगला प्रतिष्ठा समाजामध्ये असते. जे जनतेच्या कल्याणासाठी झटतात, मग तो शासकीय नोकर असेल किंवा उद्योजक असेल, व्यापारी असेल, त्याला समाजात प्रतिष्ठा आहे. जो जोडून या धन उत्तम व्यवहारे, अशा पद्धतीने
तो जर व्यापार करत असेल, उद्योग करत असेल, त्याला प्रतिष्ठा आहे. तिथेही प्रतिष्ठा मिळते, तिथेही पैसा मिळते, तिथे गाड्या घोड्या तुमच्यासोबत राहू शकतात. आणि मार्क्सनं तर सांगितलं की अर्थसत्तेभोवती सगळ्या सत्ता फिरतात. तुम्ही कोट्याधीश झालात तर तुमच्याकडे सगळेच तुमच्यासाठी पायघड्या टाकतात, काही अपवाद वगळता. तर मित्र हो, ह्या सगळ्या भ्रमातून तुम्ही राहा. तुमच्या मुलाला हस्तांतरित करू शकता, पण नोकरी करू शकता का? नाही करू शकत ना. म्हणजे तुम्हाला नोकरी करू नका असं माझं म्हणणं आहे. नोकरांची या देशाला गरज आहेच. कारण शासनाने घेतलेले निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी आणि वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय नोकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे मनुष्यबळ आवश्यकच आहे. आणि तिथं आणि तुम्ही जरी शासनाला काही लोक अतिशय गरजेचेच आहेत, कारण शासनाने आपल्या सेवेसाठी गाडी महामंडळाची निर्मिती केलेली आहे. आता महामंडळासाठी तिथं चालक वाहक लागणारच आहेत, मेकॅनिक लागणारच आहेत, अनेक लोक लागणारच आहेत. शासनाने शासकीय महाविद्यालय सुरू केले, तिथे प्राध्यापक शिक्षक लागणारच आहेत, क्लर्क लागणारच आहेत. लक्षात आलं? त्या ठिकाणी एक मर्यादा आहे. मात्र त्या ठिकाणी त्या मर्यादेमध्ये शासन आणि ते व्यवस्था आपल्याला चालवावंच लागणार आहे देश हितासाठी. ते बंद करून टाकणं चालणार नाही. त्यामुळं ते काही कमी आहे असं माझं मत नाही, पण तेच म्हणजे सर्वस्व आहे असं काही नाही. कारण एकाच गाडीमध्ये सगळ्याला बसवता येणार नाही, एकाच डब्यामध्ये ना. तसं एकाच क्षेत्रामध्ये सगळ्यांना नोकरी शासनाला देणं शक्य नाही, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. पण व्यापार आणि उद्योग करून आपण यामध्ये कसं प्रगती करू शकतो हे आपण आता लक्षात घ्यायचं आहे. त्यातला आजच्या भागामध्ये आपण गृह उद्योगाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि गृह उद्योग कोणकोणते आहेत हे आजच्या भागामध्ये मी त्याची ओळख करून देतोय. त्यातला तुम्हाला आणि गृह उद्योग निवडत असताना तुमच्या आवडीनुसार निवडा एक. त्या तुम्ही आवडीनुसार जो गृह उद्योग निवडलाय, ज्या काही वस्तू निर्माण करणार आहात त्या जीवनोपयोगी असणं अतिशय गरजेचं आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणारा जो उद्योग असतो ना, तो उद्योग, त्या उद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू उत्पादन त्याला चांगली मागणी असते. वर्षाला एकदा लागणाऱ्या वस्तूची उद्योग सुरू केला तर त्या ठिकाणी मात्र थोडासा तुम्हाला तो एक साइड बिझनेस असावा. तुमचा मुख्य उद्देश हा गृह उद्योगाच्या संदर्भात सांगतो की हा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या वस्तू तुम्ही उभारून निर्माण करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करू शकता. आता कोणकोणत्या गोष्टी करू शकता? समजा तुम्हाला अन्नपदार्थ चांगले तयार करता येत असतील, ज्या महिलेला अन्नपदार्थ, ज्या व्यक्तीला अन्नपदार्थ चांगले तयार करता येतील, जे स्वयंपाकासाठी लागणारे जे काही पदार्थ आहेत ते जर तुम्हाला तयार करता आले आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला रुची असेल, तुम्हाला रस असेल, तर तुम्हाला सांगतो की त्या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्कोप आहे. काय काय तुम्हाला करता येऊ शकेल? तुम्ही इडली सेंटर इडली तयार करू शकता घरामध्ये. आता गृह उद्योग आहे ना, घरात करायचा, तर इडली तयार करून इडली सेंटरला तुम्ही पुरवठा करू शकता, किंवा तुमचंच इडली सेंटर त्या ठिकाणी विकण्यासाठी सुद्धा घरातला माल तयार करून त्या ठिकाणी विकू शकता. हा एक गृह उद्योग तुम्हाला मी सांगितलं. घरात वस्तू तयार करणे, इडली निर्मिती करणे. त्याचबरोबर खानावळ चालवणे घरामध्ये. आणि तुम्ही जर खानावळ चालवत असताना जर तुम्ही घरच्यासारखं जेवण देत असाल
त्यांच्या आवडीनुसार जेवण देत असाल तर चांगल्या पद्धतीनं खानावळ करूनही अनेक जण श्रीमंत झालेली आहेत. ही एक गोष्ट लोक किंवा जेवण तिथं जर तुम्हाला काही जणांना तिथं जागा अपुरी पडते तर तिथं जेवणाचे डब्बे तेवढे दिले जातात. काही जणांना ठीक आहे जेवणाचेही देतात, परंतु विशेषतः तिथून जेवणाचे डब्बे पुरवले जातात. जेवणाचे डब्बे पुरवणे घरी हा एक गृह उद्योग म्हणून तुम्ही करू शकता. त्या नांदेड सारख्या उदाहरण ठिकाणी भाग्यनगर या परिसरामध्ये, आनंदनगर, भाग्यनगर, बाबानगर या परिसरामध्ये एक ट्युशनचं आणि फार मोठं जाळं आहे. त्या परिसरामधल्या व्यक्तींना या पद्धतीने डब्बे पुरवण्याचं काम तुम्ही करू शकता. किंवा दुसरा ही गृहउद्योगाबद्दल सांगतो, बाकीचे उद्योगही सुद्धा कसे करता येतात ते सांगतो. घरात तयार करून हे डब्बे विकू शकता. किंवा काही जणाला मसाला तयार करता येत असेल तर घरामध्ये मसाला तयार करून तुम्ही विकू शकता. मसाला उद्योग हा एक मसाला उद्योग आहे, लोणचं आहे, पापड आहे, किंवा सणासुदीला लागणाऱ्या ज्या काही फराळाचे साहित्य आहे ते सगळं तयार करून त्याची तयार करणे आणि त्याचं मार्केट. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही मी उद्योगाची नावं सांगायला लागलेलो आहे, आता तुम्हाला पापड उद्योग सुरू करायचे तर पापड उद्योग सध्या जी पापड उद्योग हे सगळा गृह उद्योगच होता सुरुवातीला. आताही पापड उद्योग काही प्रमाणात गृह उद्योगही आहे. त्याचं उदाहरण सांगतो की महिला एकत्र येऊन त्या लिज्जत पापड हा उद्योग सुरू केला सुरुवातीला त्यांनी. आणि त्यानंतर मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे तितक्या लोकांना एकत्र बऱ्याच जण महिला येऊ लागल्या. त्यामुळं ते काय करतात, आता पीठ मोजून देतात आणि पापडं मोजून घेतात आणि महिला ते घरी जाऊन पापडं तयार करून त्यांना देत असतात. तुम्ही पापड उद्योग घरी सुरू करू शकता, पण पापड उद्योग सुरू करताना एक लक्षात ठेवा की तुमच्या पापडची टेस्ट मार्केटच्या टेस्टपेक्षा काहीतरी असली पाहिजे. काहीतरी तुम्ही सांगू शकता त्याचं, किंवा हे आमच्या पापडचा जी चव आहे आणि त्याच्यामध्ये जे काही घटक आहे ते आरोग्यासाठी आणि चवीसाठी उत्तम पापड, खमंग पापड, असं काहीतरी जाहिरात करून तुम्ही पापड उद्योगही घरी सुरू करू शकता. काही अनेक जण पापड उद्योग करून सुरुवात करून त्याचाही व्यवसाय करून पापडला किंवा हातानेही पापड करता येते, किंवा आता त्याच्या मशिनी निघालेल्या आहेत त्याही त्या पद्धतीने तुम्ही पापडाचं उत्पादन करू शकता. लोणचं तयार करू शकता, घरीचे लोणचं तयार करून विकू शकता. मसाला सांगितलं, लोणचं सांगितलं, जेवणाचे डब्बे सांगितलं, घरीच खानावळ तयार करू शकता हे सांगितलं. त्याचबरोबर तुम्हाला इडली सांगितलं. जर तुम्हाला टायपिंग येत असेल, चांगल्या पद्धतीची टायपिंग जर तुम्हाला येत असेल तर टायपिंग शासकीय वेगवेगळ्या कार्यालयाला, महाविद्यालयाला किंवा साहित्यिकांना, लेखकांना, प्रकाशकांना भेटून तुम्ही मी घर बसल्या तुम्हाला तुमचं जे टायपिंगचं जे काम आहे करून तुम्हाला पाठवते किंवा करून आणून देते. अशा पद्धतीने गृहउद्योगाचा एक उद्योग करू शकता, किंवा ऑनलाईन पाठवू शकते. व्हॉट्सअपवर एखादा समजा एक पुस्तक तयार केलं टायपिंग त्यानं दिलेलं आणि त्याला पाठवून दिलं, तुम्ही प्रिंट काढून घ्या सर किंवा येऊन घेऊन जा. अशा पद्धतीने केलं तरी टायपिंगला आता किमान 30 पासून ते एक पेज 60-70 रुपयापर्यंत सुद्धा टायपिंगचं पेज घेतलं जाते. इतक्या पद्धतीने त्याला मागणी आली आणि चांगलं टायपिंग करणारे लोक मिळत नाही. ती वस्तुस्थिती काही ठिकाणी दिसून येते. त्यामुळे तुम्हाला जर चांगली टायपिंग करता आली तरी तुम्ही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता. किंवा त्याचबरोबर तुम्ही प्रसिद्धी थोडी करून तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरून देऊ शकता.
घरातल्या घरात, किंवा तुम्ही नीट एक्झाम असेल किंवा या वेगवेगळ्या एक्झामविषयीची माहिती सांगू शकत असाल आणि त्यांचं काउन्सिलिंग करू शकत. काउन्सिलिंग हे सुद्धा एक चांगला गृहउद्योग होऊ शकतो, इतरांना मार्गदर्शन करण्याचा. आणि नीट असेल किंवा जीची परीक्षा आहे किंवा इंजिनिअरिंगला जाणारे मुलं आहेत, त्यांना कुठे जागा आहेत, किती जागा आहेत, तिथं काय डोनेशन आहे, तिथं काय सुविधा आहे, याची थोडीशी माहिती काढून तुम्ही त्याच्याबद्दलचं जर काउन्सिलिंग करू, काय कोणते कागदपत्र लागतात, कसं फॉर्म भरावा, ते फॉर्म भरून जर घरी तुम्ही देऊ शकलात तर त्यातूनही तुम्हाला सांगतो काही लोक माझ्या माहितीत आहेत की तुमचं एखादं ॲडमिशन जर पुण्यासारख्या ठिकाणी करून द्यायचे आहे, खाजगी पेमेंट शीटमधून, तर ते म्हणतात की आम्हाला 50,000 रुपये द्या, किंवा गायडन्स घ्यायचं असेल तर आम्हाला तुम्हाला याचं तर 10,000 रुपये द्या. कोणी 5,000 घेते, कोणी 6,000 घेते. वैद्यकीय क्षेत्र आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये हे घरी बसून सुद्धा तुम्ही हे उद्योग करू शकता, गृहउद्योग मार्गदर्शन करू शकता. तुमच्याकडं समजा दिवसातून समजा एखादं जरी 1-2 जरी आले तर त्या काळामध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता. टायपिंग आहे हे सांगितलं. त्याचबरोबर वर्षभरामध्ये काही ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात वेगवेगळ्या त्या क्षेत्रामधलं नॉलेज अनेकांना असत नाही, त्यावेळेस काउन्सिलिंग करून त्यांना योग्य पद्धतीनं गाईड करून तर त्यांना फॉर्म भरून देण्यापासून तर त्यांना कुठे संधी आहेत हे सांगण्याचं जर काम करू शकलात तुम्ही घरी बसून तर एक चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता. यासाठी मात्र या फील्डचं तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल. तुम्हाला टायपिंग चांगली आलीच पाहिजे, इंटरनेट सुविधाचा उपयोग करता आला पाहिजे आणि लोकांशी संवाद करता येणं त्या संस्थांशी संवाद करणं, तुम्ही स्वतः जाऊन येणं ही गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून द्यायचे आहेत, तुम्ही स्वतः त्या प्रत्येक कॉलेजला स्वतः भेट दिली पाहिजे, वसतिगृहाला भेट दिली पाहिजे, हॉल बघितले पाहिजे, टीचरला भेटलं पाहिजे. त्याचबरोबर तिथले संस्था चालक कोण आहेत ते बघितलं पाहिजे, तिथली ॲडमिशन प्रक्रिया कशी चालते ते बघितलं पाहिजे, तिथले जे विद्यार्थी आहेत तिथले विद्यार्थी, तिथून बाहेर पडलेले विद्यार्थी, त्याच्यातून सगळा प्लस पॉईंट मायनस पॉईंट तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं ते अनुभवलं पाहिलं तर तुम्हाला नक्की तिथं तुम्ही कॉन्फिडन्सनं त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन विद्यार्थ्यांना करून देऊन या पद्धतीने घरी बसून हे पैसे कमवण्याचं काम करा. तुम्ही घरी ट्युशन घेऊ शकता. काही 10 मुलांचं ट्युशन जर तुम्ही केलं, इंग्रजी जर तुमचं चांगले असेल, गणित चांगलं असेल तर घरी बसून घरी मुलं येतात, तुम्ही त्या घरी मुलांना शिकू शकता. इंग्रजी आहे, गणित आहे किंवा मराठीचं व्याकरणही तुम्ही जर शिकू शकलात तर त्यातही तुम्ही काही ना काही पैसे कमवू शकता. किंवा हे अनेक जण घरच्या घरी ट्युशन घेऊन सुद्धा आपला संसाराला हातभार लावण्याचं काम करतायत. पुन्हा जर ते वाढलं तर तुम्ही त्याला मोठ्या घराच्या बाहेर सुद्धा त्याचं रूपांतर करू शकाल व्यवसायाचं, या उद्योगाचं. लक्षात आलं? तुम्ही पाळणा घर घरी करू शकता. पाळणा घरातून काही 4 लेकरं जर सांभाळले नोकरी करणाऱ्या लोकांचे तर काही ना काही त्यातूनही तुम्हाला अर्निंग मिळू शकते. त्यांच्या मुलांचा जर चांगला सांभाळ केला, मुलांना चांगले संस्कार करू शकला तर लोक तुमच्याकडं 15,000, 10,000, 20,000 रुपये सुद्धा याच्यातून काही जण कमाई करतात. अशा पद्धतीचेही लोक या जगामध्ये आहेत. हे तुमच्या व्यवसायाबद्दल मी काही सांगितले. आता तुम्हाला यूट्यूब सारख्या माध्यमातून सुद्धा एक करिअर म्हणून याच्याकडे जर पाहिलात, घरी बसून सुद्धा अभ्यास करून, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करून लोकांना ऑनलाईन मार्गदर्शन जर तुम्ही केलात, त्यातूनही चांगल्या पद्धतीचं इन्कम तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी मात्र तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला तुमचं संवाद कौशल्य, तुमचं भाषण कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल आणि त्यावर
अद्ययावत माहिती देणे, योग्य माहिती देणे, अचूक माहिती देणे अतिशय गरजेची गोष्ट आहे. हा सुद्धा एक गृह उद्योग म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. घरी बसल्या बसल्या अभ्यास करून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात. काही महिला कुकिंगचं दाखवतात, काही महिला जोक्स सांगतात, काही महिला तुम्ही बघा अनेक यूट्यूबला आहेत. तर तुम्हाला थोडक्यात याच्या संदर्भात सांगेल की तुम्हाला याच्यातून पैसा कसा मिळते या संदर्भात यूट्यूबच्या माध्यमातून असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून जे रील तयार करतात किंवा व्हिडिओ तयार करतात, जे व्यावसायिक म्हणून एक आपल्याला उत्पादनाचं साधन म्हणून जी माणसं काम करतात त्यांना हे कशा पद्धतीने पैसे मिळू शकतात हे पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे. धन्यवाद.